नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक. कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन. तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती. धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढण्याची मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार. आंदोलनकर्त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती. राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही. पंढरपूरमधील उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलकांचा पवित्रा. ईद आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज. विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव आणि अन्य सुविधांची निर्मिती. भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार. तर QR कोडवर घराजवळील कृत्रिम तलावाची माहिती मिळणार. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून हटवण्याचा निर्णय. आवश्यक असलेले निकष पूर्ण होत नसल्याचं UGCला 2 वर्षांनंतर लक्षात आलं. भिवंडीच्या अंबाडी परिसरात ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. सुरेश म्हात्रे, ज्योतिताई ठाकरे, विश्वास थळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न. नंदुरबारच्या चिखली बुद्रुकमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न. RPI अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी अपडेट. दीपक बडगुजर यांचं नाव समोर. मुख्य आरोपी मयूर बेगला अटक. तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती. हिंगोलीच्या वसमत शहरात मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल. कार्यवाही व्हावी यासाठी हिंदू बांधवांनी वसमत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यात बँजो पथकातील सदस्यांचा राडा. बँजो बंद करायला सांगितल्यानं राडा केल्याची माहिती. काल रात्री पोलीस ठाण्यात प्रकार घडला. धुळे जिल्ह्यात विधानसभेच्या 5ही मतदारसंघात 18,719 मतदार. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती. जळगावच्या पाळधीत मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते 500 विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप. गुलाबराव पाटील फाउंडेशन आणि जय बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन. जळगाव शहरातील नेहरू चौकात स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांचं पर्यावरणविषयी जनजागृती. स्वामी समर्थ केंद्र आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचं आयोजन. जळगावात होमगार्ड पदाच्या भरती उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर. 325 जागांसाठी होमगार्डची भरती प्रक्रिया. होमगार्ड संघटनेच्या संकेतस्थळावर यादी पाहता येणार. मंत्री विजयकुमार गावित यांची बदनामी करणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. भाजप नेत्यांकडून धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार. नंदुरबार शहरातील डीमार्ट परिसरात गटाराचं पाणी साचलं. रोगराई पसरण्याची भीती. पालिकेचं दुर्लक्ष असल्यानं नागरिकांचा संताप. लातूरमध्ये अहमदपूर अंबाजोगाई रस्त्यावर ट्रक आणि जीपचा अपघात. 3घांचा मृत्यू, 4 जण जखमी. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार. किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड गावाजवळ खासगी बसचा अपघात. पाचाड आणि कोंझर गावादरम्यानच्या घाटात बसचा भीषण अपघात. प्रवाशांना दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती. नांदेडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार. 4चाकी वाहनाची अनेकांना धडक. टायर फुटून गाडी 1 किलोमीटर लांब धावली. चालकासह अनेक जण जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. नालासोपाऱ्यात 32 वर्षीय महिलेवर अत्याचार. तुळिंज पोलीस ठाण्यात 2 नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या मजुराकडून मुकादमाची हत्या. मजुरी कमी दिल्यानं मुकादमाच्या डोक्यात हातोड्यानं वार. शिवाजीनगर पोलिसांकडून मजुराला अटक. सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो. शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन. गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार. जुन्या पेन्शन इतकीच पेन्शन नव्या पेन्शन योजनेत मिळणार. UPS योजना आम्ही स्वीकारली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दावा. शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी यावं, केसरकरांचं आवाहन. दरम्यान केसरकरांच्या भाषणावेळी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये. आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ. योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी आधी आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण करावं. भावांबाबत ठाकरेंनी बोलू नये. ठाकरे परिवाराचं काय झालं हे महाराष्ट्रानं पाहिलंय. प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी. सत्तेचा उन्माद ज्यांना चढला आहे त्यांना खड्यासारखं बाजूला करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका.
लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीवाल्यांना बघवत नाहीये. लाडक्या बहिणी शिंदेचे आभार मानतात. हे ठाकरेंना बघवलं नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना का योजना राबवली नाही? शंभूराजे देसाईंचा ठाकरेंवर निशाणा. आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय. लवकरच आपलं सरकार येणार. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार. पैठणमधल्या निष्ठेचं पाणी कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू पिली. उद्धव ठाकरेंचा संदीपान भुमरेंवर निशाणा. संदीपान भुमरे कारखान्यावर स्लीप बॉय होते. भुमरेंना बाळासाहेबांनी आमदार आणि उद्धवजींनी मंत्री केलं. संजय राऊतांची संदीपान भुमरेंवर टीका. पैठण तालुक्यातील गुलामी संपवणार. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भुमरेंच्या डोक्यात दारू घुसली आहे. ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सचिन घायाळ यांचा भुमरेंवर हल्लाबोल. पवार, चव्हाण, देशमुख, फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चालतात. मग तुम्हाला ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री का चालत नाही? सचिन घायाळ यांचा सवाल. बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव. संजय राऊतांचा गंभीर आरोप. मोदी येणार म्हणून नशीब. सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही. ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला.